बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। शिवतीर्थावरती मनसेच्या नेत्यांची बैठक संपली आहे आणि या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे बैठकीसाठी उपस्थित होते। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक झाली असल्याची माहिती आहे। दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे यासाठी ते कुठल्याही गोष्टींसाठी तयार आहेत, पण सध्या चर्चा चालू आहे। मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईमधल्या आमदार आणि खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता मातोश्रीवरती बैठक आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भेटीच्या नंतर उद्या मातोश्रीवरती बैठक होणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर झालेली आहे। पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 21 नेत्यांचा समावेश आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रदीर्घ भेटीच्या नंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि मनसे सैनिक उपस्थित राहतील। 14 सप्टेंबरचा भारत-पाकिस्तान सामना थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्टाच्या याचिकेवरती सुनावणी करायला नकार देण्यात आलाय। सामना होऊ द्या, आम्ही थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। भारत-पाकिस्तान सामन्याच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे। शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करेल, खासदार संजय राऊत यांची माहिती। भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामध्ये सर्वात मोठा जुगार, खासदार संजय राऊत यांची टीका। गुजरात आणि राजस्थानमधून क्रिकेट सामन्यामध्ये जुगार चालतो, यामध्ये भाजपचे लोक सहभागी आहेत। राजकारणासाठी भाजपची हौतात्म्याची भाषा, राऊतांचा आरोप आहे। पाकिस्तानचा कंबरडा मोडण्याची भाषा मोदी शहा करतात, मग खून और क्रिकेट एक साथ कसे काय? भारत-पाकिस्तान सामन्यावरती संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल। संजय राऊत यांनी माझं कुंकू माझा देश या अभियानाच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवावं। संजय राऊतांच्या भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भातल्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। संघाच्या 100 वर्षांमध्ये मोहन भागवत यांचा काळ सर्वात परिवर्तनकारी, पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं कौतुक। मोहन भागवतांच्या 75च्या निमित्तानं मोदींनी विशेष लेख लिहिलाय। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय। 2 जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल। अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यामुळे ती रद्द करण्याची मागणी। मराठवाड्यामधील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग। 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन आहे। मराठा समाजाच्या आंदोलनाच्या नंतर आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा। दसऱ्याच्या नंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये हा मोर्चा पार पडेल। बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या फुलसावंगी इथे लक्ष्मण हाके यांच्या महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरला काळं फासण्यात आलंय। ओबीसींचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा या आशयाचे बॅनर या परिसरामध्ये लावण्यात आले होते। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा ओबीसी संघटनांचा निर्धार। गेल्या वर्षीच्या याचिकेमध्ये सुधारणा करण्याची तयारी। सुधारित अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत। सुधारित अर्जावरती निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी घेतली जाईल। तुळजापुरातील वादग्रस्त डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करा। तुळजापूर ड्रग्सच्या प्रकरण आणि बोगस मतदार नोंदणी प्रकरणामध्ये योग्य तपास न केल्याचा आरोप आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। माजी खासदार किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा मालेगावच्या दौऱ्यावर। मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी ते मालेगावमध्ये दाखल। तहसीलदार आणि महानगरपालिकेनं बेकायदेशीरपणे दिलेलं 4023 प्रमाणपत्र रद्द। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामधील 2 आरोपींचा जामीन नाकारला। विशेष न्यायालयानं काल आरोपी प्रदीप ठोबरे आणि सलमान बोहरा याचा जामीन अर्ज नाकारलाय। दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 2024 पासून तुरुंगात आहेत। माधुरी हत्येच्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्यासमोर उद्या सुनावणी होणार आहे। एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम करू नये यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध। पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पुलाचं पाडकाम करण्यासाठी स्थानिकांनी विरोध केलाय।
मुंबईसह राज्यभरामधून मान्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यामध्ये सुरू होणार आहे. दिवाळीपर्यंत देशासह राज्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. सोलापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी. अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसानं झोडपलं. सखल भागामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय. अक्कलकोट तालुक्यामधल्या वागदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो. पावसामुळे शेतीच्या पिकांना मोठा फटका. सोलापूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एका शाळेचे 20 वर्षांचे रेकॉर्ड पाण्याखाली गेले. शेळगी परिसरामधील महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळेमध्ये 1992 ते 2022 पर्यंतचे रेकॉर्ड पाण्यात. सोलापूरमधल्या वज्रेश्वर नगर भागामध्ये लाखो रुपयांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सखल भागामध्ये पाणी साचलं. यामध्ये 4 चाकी वाहनं सध्या पाण्याखाली गेलेली आहेत. सोलापूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा पाण्याखाली गेलाय. वाहतूक पोलिसांकडून आता वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरमधल्या जुना बिडी घरकुल परिसरामध्ये नागरिकांचं मोठं नुकसान. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालं. महानगरपालिका आयुक्तांनी नुकसानीची पाहणी केली. परभणीमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर पावसाची हजेरी. अनेक दिवसांच्या उघडीपीच्या नंतर पाऊस झाल्यामुळे पिकांना सुद्धा दिलासा. शहरासह जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात. नंदुरबारमध्ये आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या नंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग. धरण भरल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यामधील सिंचन तलाव प्रकल्पाला मोठं भगदाड पडलंय. पाणीसाठा कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नंदुरबारच्या तळोदामधील दुर्गम भागामध्ये रस्त्यांचा अभाव. नदीवरती पूल नसल्यामुळे जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. टाकली नदीमध्ये एक कार अडकली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ही कार बाहेर काढण्यात आली. अकोल्यामधील बाळापूर तालुक्यामधल्या निंबी गावामधील रस्त्यांची दुरावस्था. विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थांचा 6 किलोमीटर खराब रस्त्यांवरून प्रवास. संबंधित विभागानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. चंद्रपूर शहरामधल्या जटपुरा गेट इथे जीर्ण अवस्थेमध्ये असलेल्या 2 मजली इमारतीची बाल्कनी कोसळली आहे. बाल्कनीचा भाग इमारतीच्या खाली दूध विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावरती कोसळला. यामध्ये महिला गंभीररित्या जखमी झाली. अनधिकृत इमारतीमध्ये शाळा सुरू आहे. पालिकेनं वारंवार नोटीस दिल्याच्या नंतर सुद्धा अनधिकृत इमारतीमध्ये शाळा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वसई विरार नालासोपाऱ्यामधलं हे प्रकरण आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार. शासनाच्या निधीमधील विविध कपातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अपहार झाल्याचं उघडकीस आलंय. कारवाई करण्याची लेखा विभागाची शिफारस. बीडमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह. 2 दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा सुद्धा गळफास दिलेला मृतदेह सापडला. जयराम बोराडे यांच्या मृत्यूनंतर 3 दिवसांमध्ये त्यांच्या मुलीचा सुद्धा मृतदेह सापडला आहे. ठाण्यामधल्या घोडबंदर मार्गावरच्या गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतुकीची कोंडी. गायमुख घाट इथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. माझ्या जागेवरती बाथरूम का बांधलं असं विचारलं म्हणून बाप लेकाकडून बारामतीमध्ये पुतण्याला बेदम मारहाण झाली आहे. या मारहाणीमध्ये पुतण्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं. आदिवासी आश्रमशाळेमधल्या विद्यार्थिनींना घरकाम करण्याची सक्ती. अधीक्षिकेवरती निलंबनाची कारवाई. नागपूरच्या सावनेर तालुक्यामधल्या सावळी इथल्या विद्याभारती आदिवासी आश्रमशाळेतली ही घटना आहे. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं महागात पडलंय. व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवरती टाकल्याच्या प्रकरणी अटक. छत्रपती संभाजीनगरच्या छावणीत दामिनी पथकाकडून सुमोटो गुन्हा दाखल. घरगुती वादामधून सासरच्यांकडून जावयाची निर्घृणपणे हत्या. अकोल्याच्या पातूरमधल्या अंबाशी गावातली घटना आहे. काठ्या, चाकू, कुऱ्हाडीने वार करून जावयाची हत्या केली. 3 जणांना अटक. बुलडाण्याच्या चिखली शहरामध्ये रक्तदान शिबिरावरून 2 गटांमध्ये वाद झालाय. पोलिसांनी हस्तक्षेप करत वादावरती नियंत्रण मिळवलं. ईद ए मिलादच्या दिवशी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. मालाड पश्चिम परिसरामध्ये झालेल्या भांडणामध्ये एका 34 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल.
संगमनेर शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या आरोपींची दहशत. आरोपींनी 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला. मात्र एका तासामध्ये पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि संगमनेर शहरामधून आरोपींची धिंड काढली. मद्यधुंद अवस्थेमध्ये टाटा टेम्पो चालकाची दुचाकीला जोरदार धडक. या अपघातामध्ये बुलेटसह एकूण 4 दुचाकींचं मोठं नुकसान. चालकासह मालकावरती सुद्धा सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रुग्णालयातल्या बेडवरून खाली पडून महिला रुग्णाचा मृत्यू झालाय. भंडाऱ्याच्या लाखांदूर ग्रामीण रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिरवणूक. या मिरवणुकीमध्ये डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे मिरवणुकीमधील 7 जणांना गाडीनं चिरडलं. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. 6 जण गंभीररित्या जखमी आहेत. धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. अवैध दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त. शिंगोली इथे महिलांचा ग्रामपंचायतीवरती धडक मोर्चा. गावामध्ये सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी. अकोल्यामधल्या शिवापूर शेतशिवारामध्ये आढळले 10 फूट लांब महाकाय अजगर. शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ज्येष्ठ सर्पमित्राने घटनास्थळी धाव घेतली आणि अजगराला पकडलंय.